आज माणूस दुःखी का आहे याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते, त्याच्याकडे जे आहे त्यापेक्षा जे नाही त्याचाच तो जास्त विचार करतो. ज्याच्याकडे सायकल आहे तो मोटारसायकलचा विचार करतो, ज्याच्याकडे मोटारसायकल आहे तो कारचा विचार करतो, आणि ज्याच्याकडे कार आहे तो आणखी मोठ्या गोष्टींचा विचार करतो. म्हणजेच माणूस जे मिळालं आहे त्यात आनंद शोधत नाही, तर जे मिळालेलं नाही त्यामध्ये स्वतःचं सुख शोधत राहतो. पण जीवनाचा खरा आनंद कशात आहे माहीत आहे का? जीवनात जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्यात आहे. बाबा झुमदेव यांच्या विचारांमधून आपल्याला एक सुंदर शिकवण मिळते की समाधान आणि कृतज्ञता हीच मन शांतीची खरी गुरु किल्ली आहे. आज आपण सकाळी उठतो, श्वास घेतो, चालतो, बोलतो, आपल्या माणसांना पाहतो, या सर्व गोष्टी आपल्याला इतक्या सहज मिळतात की त्यांची किंमत आपण विसरून जातो. पण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात तक्रारींनी नाही तर कृतज्ञतेने करा. जेव्हा आपण सतत तक्रार करतो तेव्हा मनात नकारात्मकता वाढते, पण जेव्हा आपण मिळालेल्या गोष्टींसाठी आभार मानतो तेव्हा मनात आनंद निर्माण होतो. कृतज्ञता ही माणसाला श्रीमंत बनवते, पैशाने नाही तर मनाने. कारण ज्याच्या मनात समाधान असतं तो कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो. आज अनेक लोकांकडे भरपूर पैसा आहे, मन शांती नाही, आणि काही लोकांकडे कमी साधन आहे तरी ते आनंदी आहेत. याचं कारण एकच आहे, दृष्टिकोन. जो माणूस प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधतो तो कधीच आनंदी राहू शकत नाही. पण जो माणूस प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगलं पाहतो त्याला जीवन सुंदर वाटतं. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं नाही. काही वेळा अपयश येईल, काही वेळा अडचणी येतील, काही वेळा मन दुखावलं जाईल, पण त्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायला मिळतं. म्हणून अडचणींकडे शत्रू म्हणून पाहू नका, त्या तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आलेल्या असतात. आजपासून एक सवय लावा, रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टींसाठी मनापासून आभार माना. तुम्ही पाहाल की हळूहळू तुमचे विचार बदलतील, मन शांत होईल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनेल. कारण ज्याच्याकडे आहे त्याची किंमत ज्याला कळते त्यालाच खऱ्या आनंदाचा अर्थ समजतो. म्हणून तक्रारी कमी करा, कृतज्ञता वाढवा, कमतरता मोजणं थांबवा, मिळालेल्या गोष्टींची किंमत ओळखा आणि नेहमी लक्षात ठेवा, जीवनात जे आहे त्याबद्दल कृतज्ञता राहायला शिका. कारण आनंद हा मिळवण्यात नाही तर मिळालेल्या किंमत ओळखण्यात असतो.